श्री संत एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 5. त्या टेकडीवरून 2 गावं जोडणारी पाऊलवाट जात होती. लोक तेथून जाता येत असत. काही लोकांनी एकनाथांना तिथं तप करताना पाहिलं. तप करणाऱ्याची सेवा केली तर पुण्य मिळते असा लोकांचा समज होता. एक गवळी रोज सकाळी दुधानं भरलेला तांब्या एकनाथांजवळ ठेवायचा. संध्याकाळी घरी जाताना मोकळा तांब्या घेऊन जायचा. एके दिवशी सायंकाळी रोजच्या प्रमाणे रिकाम्या तांब्या घेण्यासाठी एकनाथाकडे निघाला. लांबूनच त्याने जे दृश्य पाहिले तो जागच्या जागी थबकला. भय आणि आश्चर्य यामुळे त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडेना. एकनाथ बसले होते. एका प्रचंड भुजंगाने त्याला विळखा घालून त्याच्या डोक्यावर फणा धरला होता. भुजंगाच्या डोक्यावर असलेल्या अत्यंत तेजस्वी मूळचा तेजस्वी चेहरा जास्तच तेजस्वी दिसत होता. क्षणभरात त्या गवळ्याने मोठ्याने आरडाओरडा केला. येणारे 4-6 जण धावत तेथे आले. त्यांनी हे दृश्य पाहून आरडाओरडा सुरू केला. लोकांचा आरडाओरडा ऐकून एकनाथाची समाधी भंग पावली. तर त्या भुजंगाने आपला विळखा सोडला आणि सरळ करीत क्षणार्धातच तो नाहीसा झाला. एकनाथ भुजंगाला आपल्यापासून जाताना पाहत होते, पण त्याला त्याची भीती वाटत नव्हती. घाबरून दूर थांबलेली मंडळी भुजंग निघून गेल्याचे पाहून धावतच एकनाथांजवळ आले. सर्वांनी नाथाच्या चरणावर डोके ठेवले. एकनाथाच्या स्वामीचे दर्शन आठवले. काही विशेष घडले तर मला नक्की कळव, असे ते म्हणाले होते. एकनाथ उठले. देवगिरीच्या दिशेने चालू लागले. देवगिरीस पोहोचून स्वामीच्या घरी आले. स्वामी नित्याप्रमाणे गुरुपादुकांच्या दर्शनाला गेले होते, म्हणून एकनाथ घरीच थांबले. स्वामी घरी आल्यावर टेकडीवर घडलेला तो अजब प्रकार त्यांनी स्वामींना सविस्तर सांगितला आणि म्हणाले, स्वामी, काय समजायचं मी यामधून ते कृपया सांगावे. स्वामी म्हणाले, अरे बाबा, मला तर हा शुभ शकूनच वाटतो. तुला बाहेर पडायचं हवं, यात्रा करायला हवी, पण थोडे दिवस इथंच थांबून फाल्गुन वद्य षष्टी होऊ दे, मग मीच तुला आज्ञा करेन. जशी आज्ञा स्वामी, असं म्हणून नाथांनी सद्गुरूच्या चरणांना वंदन केले आणि स्वामीच्या घरी राहू लागले. एकनाथ आतापर्यंत सद्गुरूंमध्येच ईश्वर पाहत होते, त्यामुळे ईश्वराच्या भेटीची त्यांच्या मनाशी आशाच राहिलेली नव्हती. स्वामींना हे माहीत होते, तरीही सगुणाकार अशा आपल्या उपास्य देवताची त्यांची भेट घडवून द्यावी असे त्यांना वाटले, किंवा दत्तात्रयालाच आपले परमस्वरूप नाथांच्या आत्मरूपात पाहायला सांगावे असा त्यांनी विचार केला. देवगिरीपासूनच छोटी निसर्गरम्य टेकडी होती. टेकडीवर सुंदर वनश्री होती. स्वच्छ पाणी असलेलं मोठं तळ होतं. झाडझुडपं, लतापुष्प यांनी त्या तळ्याची शोभा वाढवली होती. तिथं येणाऱ्याला देहभान हरपून लौकिकाचा विसर पडायचा लावणारं तिथलं वातावरण होतं. तिथं जवळच एक औदुंबर वृक्ष होता. पूजनासाठी दत्तगुरूंच्या पादुका तिथे ठेवल्या होत्या. तेथे फाल्गुन मध्ये षष्टीला साक्षात दत्तात्रय येऊन दर्शन देत असत, पण तरीही हे स्थान असे उपेक्षितच राहिले होते. सहसा कोणी इकडे येत नसे. जनार्दन स्वामी मात्र कधी कधी एखाद्या गुरुवारी तेथे जात असत. तळ्याच्या पाण्याचे स्नान करून उपासना करीत 1000 पार्थिव शिवलिंगी बनवून त्याचे यथासांग पूजन करीत असत. तेथे ध्यान करीत त्यावेळी सगुण साकार स्वरूपात दत्तात्रय त्यांना दर्शन देत त्यांच्याशी बोलत असत. त्यावेळी फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथांसमवेत तेथे येऊन नाथांना दत्तात्रयाचे दर्शन घडविण्याचा त्यांचा विचार होता. फाल्गुन मध्ये षष्टीला सकाळी लवकर उठून स्वामीने स्नान संध्या आटोपली. देवपूजा करून नैवेद्य बनवून सर्वांना प्रसाद दिला आणि एकनाथासह त्या टेकडीवर जायला निघाले. टेकडीवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेऊन औदुंबराच्या झाडाखाली आले. दत्तात्रय पादुकाचे पूजन केले, नमस्कार केला. लगेच त्यांनी तेथे ध्यान धारण केले. नाथांनी त्यांच्या प्रमाणेच केले व डोळे मिटून नुसतेच बसून राहिले. दुपार झाली. खणखणीत आवाजातील गुरुदेव दत्त आरोळीनाथांनी डोळे उघडले. मानेपर्यंत केस असलेले, दाढी असलेला, गुडघ्यापर्यंत लांब अंगरखा घातलेला व लुंगी लावलेला एक मुसलमान धर्मातील साधू मलंग येथे आला होता. त्याने त्या दोघांना निरखून पाहिले. तिथं थोडा वेळ थांबला. गुरुदेव दत्त अशी घोषणा देऊ लागला. नाथांनी त्याला पाहिलं, पण तो कोण आहे हे त्यांना कळेना. इतक्यात स्वामीचे ध्यान संपले. त्यांनी डोळे उघडले तर समोर मलंग उभा. ते झटकन उठले. त्या मलंगाच्या पायावर डोके ठेवले. नाथाने लगेच उठून त्या मलंगाचे दर्शन घेतले. मलंगाने दोघांचे हात धरून उठवले. क्षणात तो साधू अदृश्य झाला. आता तेथे 3 शिरे 6 हाताचे साक्षात दत्तात्रय उभे होते. अत्यंत शांत आणि तेजस्वी असे दत्तात्रयाचे स्वरूप दिसत होते.
दोघांनी परत एकदा दत्तात्रेयाने वंदन केले. प्रत्यक्ष दत्तात्रय भेटल्याने दोघांना समाधान वाटत होते. स्वामी म्हणाले, नाथा, प्रत्यक्ष दत्त भेटीचा आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे असे मी समजतो. आजवरच्या आपल्या उपासनेचे फळ मिळालं. दत्तात्रेयाने दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. एकनाथांना आशीर्वाद देत ते स्वामींना म्हणाले, हा मुलगा थोर नशीबवान आहे. याचा सर्वत्र लौकिक पसरणार आहे. याच्या हातून धर्म रक्षणाचे काम होणार आहे. एवढे बोलून भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. मग दोघेही घरी परत आले. स्वामींनी आपल्या पत्नीस घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही फार आनंद झाला. नाथ स्वामींची पुढची आज्ञा होईपर्यंत तेथे राहिले. स्वामींच्या वाड्यात रोज कीर्तन प्रवचन होत असे. तेथे ऐकायला सर्वजण एकत्र बसत. हरिजन येत, ब्राह्मण येत, श्रीमंत येत, गरीब येत आणि काही मुसलमानही येत. सर्व एकत्रच बसत. देहभेद नव्हता. हरिदासाचा भरपूर दिबागी मिळे, मान सन्मान मिळे, त्यापैकी कोणीही या भेदभाव न पाळायचा अपेक्षा घेतला नव्हता. मग एक दिवस स्वामींनी एकनाथांजवळ बोलावून घेतले आणि सांगितले की तू जा आता प्रवासाला. एकनाथ म्हणाले, गुरुदेव, प्रवास करून देवदर्शन करण्यापेक्षा आपल्या संगतीच्या निर्गुण निराकाराचे दर्शन मला घडत असतं. आपले चरण सोडून कुठं जाणं माझ्या अगदी जीवावर येतं. स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे असा विचार तू करू नकोस. पक्षाच्या पिलांना पंख फुटले म्हणजेच त्यानंतर पक्षिणीच्या मोहात अडकून त्याला त्याच घरट्यात राहता येईल का? नाही ना. त्याला ते घरटे सोडावंच लागतं. गुरु शिष्याचंही तसंच असतं. गुरुनं शिष्याला आपल्यास मोहात अडकवून ठेवू नये. एकनाथाने गुरुदेव अशी आपली आज्ञा म्हणून स्वामींना वंदन केले. सद्गुरूचे पैठण आगमन. गोकुळाष्टमीचे दिवस रात्रंदिवस हरिभजन, नामसंकीर्तन, प्रवचन यांनी सारं पैठण दुमदुमलं होतं. पैठणकरांनी त्या उत्सवाला फार मोठं स्वरूप दिलं. आसपासचे लोक येऊ लागले. पतांच्या कानावर या सर्व गोष्टी जात होत्या. पैठणास राहून एक बानं जगद्वद्धाराचं कार्य नेटानं हाती घेतल्याचं समजून पंतांना परम संतोष झाला. गोकुळाष्टमीच्या उत्सवासाठी पैठणात आपसापले लोकही जमले होते. हे जमल्यावर पंतांना राहावेना. पैठणला कधी जाईन आणि शिष्याला भेटेन असं झालं त्यांना. आणि एके दिवशी सायंकाळी पंत पैठणास येऊन नाथांच्या वाड्यात त्यांच्या समोर दत्त म्हणून उभे राहिले. नाथ अक्षरशः त्यांच्या चरणावर लोळले. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागले. सर्व सात्विक भाव उफाळून आले. पंतांनी त्याची पाठ थोपटली आणि विचारलं, एकोबा, तीर्थयात्रा आनंदात झाली ना? महाराज, आपल्या आशीर्वादानं सारं काही सुरळीत पार पडलं. सारा लोक आपलाच आहे असं वाटू लागलं. शाब्बास, तू पृथ्वी नुसता फिरला नाहीस तर पृथ्वीवरील लोक माणसातही तुझा संचार झाला म्हणायचं. धन्य आहे तुझी. गुरु आणि शिष्य एकत्र आले. पण गोकुळाष्टमीच्या उत्सवानं काय वर्णन करावं. गोकुळाला सारा आनंद पैठणात दाटून आला. असंख्य लोक आपले संसारी दुःख बरोबर घेऊन आलेले. नाथांच्या संजीवन वाणीने त्यांची सारी दुःख हलकी होऊ लागली. प्रपंचाचं खरं मर्म त्यांना समजू लागलं. हे सारं काही आपलं आहे या ममत्वाच्या भावनेनं सारी सुख दुःख आपल्याला छळतात, पण हातून घडणार आणि वाट्याला येणार परमात्म्याला अर्पण करायच्या बुद्धीनं स्वीकारलं तर सुख दुःख पलीकडचं शाश्वत आनंद याच देही याची डोळा भोगायला कसा मिळतो. गीतेनं हाच कर्मयोग कसा सांगितला आहे. परमात्मार्पण बुद्धीनं सारे कर्म कशी करवतील आणि निष्कामता कशी प्राप्त करून घ्यावी, निष्कर्म सिद्धी कशी प्राप्त करून घ्यावी याचं निरूपण नाथ अनेक दृष्टांत देऊन करू लागले. म्हणजे लोक स्वानंदात मग्न होत असत. अध्यात्माचं नवीन पीठच नाथांनी पैठणला उभं केलं होतं. नाथांनी तीर्थयात्रेच्या काळात साऱ्या लोकस्थितीचं अवलोकन केलं होतं. लोक कसे वागतात, कसे बोलतात, कसा व्यवहार करतात, सर्वत्र दंभिकता, स्वार्थ कसा बोकाळला आहे, माणुसकी कशी लयाला जात आहे, सर्व गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन केलं. त्यांना दुःख होतं ते याचं की धर्माच्या परमार्थाच्या नावाखाली उच्चवर्णीय लोकांत स्वार्थाचा बाजार भरतो, तर अज्ञानी लोकात अनाचार बोकाळलेला असतो. हे बदललं पाहिजे. त्यांना आपल्या चुका समजल्या पाहिजेत आणि धर्माचं शुद्ध स्वरूप आणि शुद्ध नैतिक आचरण आधारलेला परमार्थ कळालाच पाहिजे. म्हणून नाथ अशा लोकांना सांगू लागले, न चले कर्माचे आचरण, विधी निषेधाचे महिमान, लोपली तीर्थे जाण, देव प्रतिमा पाषाण, न ठाके कोणाचा कोठे भाव, अवघा लटिका व्यवसाव, एका जनार्दनी देव, जेथे तेथे बसत असे. लोक शुद्ध कर्माने देवाचा मार्ग स्वच्छ करायचा असतो.
तो तसा केला म्हणजे देवाकडे लवकर जाता येते. हे सोडून तुम्ही काय करता? सर्वत्र विधी निषेधाचाच गुंताडा. हे करू नका, ते करू नका, हे या दिवसात खायचं नाही, ते त्या दिवसात खायचं नाही, नुसता देखावा, अंतकरण शुद्ध नाही. मग या वरकड आचाराचा काय उपयोग? हा कर्मयोगी हे विधी निषेध म्हणजेच भुंग्यांनी पोखरलेलं वढलेलं झाड केव्हा तरी कोसळणारच. अरे, जो या विश्वाचा मालक, त्याचा तुम्ही काय देणार? तो तुमच्याकडून कशाची अपेक्षा करणार? तो भिकारी कंगाल का आहे तुम्हाला मागायला? मग नवस बोलून खरेदी विक्रीचे सौदे कशाला करता देवापुढे? त्याला हवा तो शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, सारं विश्वच त्याच्या मालकीचं, सत्तेचं. तुमच्या प्रपंच ही या विश्वातलाच ना, मग तोही त्याच्याच मालकीचा की. मग आपला प्रपंच का म्हणू नका? तुम्ही त्याचा प्रपंच त्याच्या प्रेमाखातर करीत आहात अशी बुद्धी भावना ठेवा आणि त्याच्या प्रपंचातील सारी कर्म शुद्ध करा. त्याला शुद्ध कर्म, शुद्ध भावना आणि समर्पित भक्ती प्रेम आवडते. तुम्ही तुमचा प्रपंच करता म्हणजे त्याचेच काम करता. त्याचे काम नीट करा, चोख करा, शुद्ध करा, तो तुमच्यावर प्रसन्न होईल. लोक शुद्ध प्रेमातून या विश्वरूप परमेश्वराला आपलंसं करता येतं. तो चराचराला व्यापून आहे. हा विश्वरूप परमात्मा प्रेमरूप आहे. प्रेमाने त्याला आपलंसं करता येतं. मग ही देवापुढे देवाणघेवाण कशाला? आणि हे बळी, केवढा अपराध, केवढा अनाचार हा देवापुढे. देव ज्याचं पालन पोषण करतो त्याच्या रक्ताचा पाठ देवापुढे कसा आवडेल हो त्याला? लटिका देव, लटिके भक्त, लटिके सर्व वाव. 7 धान्याचे धपाटे मागती, काय त्याचा वडिवार. मागती देव मोठे मोठे, पूजता ती दगड गोठे. जीत जीवा करुणी वदत, देवा दाविती नैवेद्ये. मारती पशुच्या दावणी, सुरापानी आल्हाद तया. खरेपणा नाही देवाचे ठाई, भक्त अभाविक पाही दोन्ही एक. नाथ सर्व थरातील लोकांपुढे या विदारक वस्तुस्थितीचं भेदक वर्णन अशा करुणाद्रव वाणीनं करीत की लोकांना आपल्या चुकाच्या आचरणाचा पश्चाताप होईल. करुणा कल्लोळात बुडून निघाले त्यांचे शब्द अज्ञानी सज्ञानी लोकांच्या अंतकरणाला पाझर फोडी. शुद्ध आचार आणि शुद्ध भक्ती प्रेम हीच परमार्थाची, परमेश्वराच्या प्राप्तीची खरी साधना आहे. त्यावर लोकांचा विश्वास बसू लागला. पंतांनी नाथाचं हे लोककल्याणाचं कार्य पाहून त्याची पाठ थोपटली, आशीर्वाद दिला. नाथांना कृताकृत्य झाल्यासारखं वाटलं, पण इथंच थांबून चालणार नव्हतं, अजून खूप वाटचाल करायची होती. आपल्या सद्गुरूंमध्ये परमेश्वराचे दर्शन एकनाथ प्रथम पासूनच घेत होते. एकदा स्वामी सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडले होते. एकनाथ वाड्यावरच होते. वाड्यावर सरकारकडून आलेले होते. बोलता बोलता सरकारकडून एकनाथ म्हणाले, क्षमा करा देशपांडेजी. हे ऐकून सरकारकडून देशपांडे चमकलेच. गोंधळून जाऊन म्हणाले, काय झालं हो एकनाथ पंथ? एकनाथ नम्र भावाने त्यांना म्हणाले, अहो देशपांडेजी, माझ्यासारख्या लहान पोराला आपण पंत वगैरे काय म्हणता? अहो जा हो, काय संबोधता? मी आपणापेक्षा कितीतरी लहान आहे. आपण वडील आहात. अहो पंत, पण हेच काही मोठेपणाचं लक्षण नसतं बरं. आपण धन्याच्या खास मर्जीतले, म्हणजे आम्हाला आपले फार मोठे असं आपलं गणित ठरलेलं आहे. अख्ख्या देवगिरीमध्ये आपल्या बरोबरीचा धन्य निष्ठावंत आढळणं शक्य नाही. बरं, मी काय म्हणत होतो की स्वामींना हा रोजचा फेरफटका असतो, तो कशासाठी असतो बरं? एकनाथ म्हणाले, आपल्या अंमलाखातील असलेल्या प्रजेची, गोरीगरिबाची, दीनदुःखितांची, दुर्बल अबलांची विचारपूस करण्यासाठी. अन्न वितरण करताना संबंधित अधिकाऱ्याकडून कोणावर अन्याय झाला असल्यास त्याची दखल घेऊन त्याची त्वरित दूर करता यावा यासाठी. कोणी आजारी असला, अपघातग्रस्त असला तर त्याच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी. जनावरांच्या पेंडी, सरकी, वैरणीची अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी. सत्कर्मांना भेटून प्रोत्साहन देण्यासाठी. ज्येष्ठवंद्य व्यक्तींचे आशीर्वाद घेण्यासाठी. पंत देशपांडे बोलता बोलता पंचित थांबले. तो त्वरेने एकनाथ म्हणाले, देशपांडेजी बोलता बोलता थांबलात का असे? देशपांडे म्हणाले, पंत, पोथी पुराणात देवासंबंधीचे वर्णन काही खूप वेळा वाचलं खरं. देवांच्या सुंदर सुंदर मूर्तीही आम्ही पाहिल्या आहेत, पण या समक्ष डोळ्यांना आतापर्यंत तरी सगुण साकार देव पाहायला नाही मिळाला. कधी तो दिसतच नाही तर तुम्ही तसे काय पाहणार? एकनाथ पंत, अहो पंत, हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला हवे? अहो कधी कधी देव माणसाच्या रूपानं वावरतो.
या जगातली माणसं त्याला देव माणूस म्हणतात. आपले जनार्दन स्वामी हे असेच एक देव माणूस आहेत. पंत हे जे बोलत होते ते एकनाथांना तंतोतंत पटत होते. नव्हे त्याचा तो स्वानुभव होता. म्हणूनच या गुरुवर त्याची भक्ती जडली होती. त्या भक्तीनेच त्यांची ज्ञानाची प्राप्ती केली होती. या भक्तीनेच ते गुरुसोबत सावलीसारखे वावरत होते. या भक्तीनेच ते सेवा करत होते. इकडे स्वामींनी प्रवासात असलेल्या नाथांना दूतांकडून निरोप पाठविले. पैठण मध्ये राहूनच जगाचा उद्धार करा. गुरुची आज्ञा टाळणं अशक्य म्हणून उत्तर दक्षिण भारतातील सर्व तीर्थयात्रा करता ते रामेश्वराकडे निघाले. काशीची गंगा रामेश्वरावर उठली की महापुण्य लागते असे म्हणतात. जाताना वाटेत एका माळावर एक गाढव तहानलेले व्याकुळ होऊन पडलेले त्यांनी पाहिले. ईश्वर सर्व चराचरात व्यापून राहिलेला आहे हे त्यांना आठवले. म्हणजे या गाढवात ईश्वर आहेच. त्याला तडफडत ठेवून कसे जायचे. त्यांनी आपल्या जवळचे गंगाजळ गाढवाला पाजले. गाढव उठून निघून गेले. एकनाथ पुढे गेले. राहिलेले थोडं गंगाजळ रामेश्वरावर वाहिले. त्यांना समाधान झाले. यात्रा पूर्ण करून पैठणला आले. संन्यासी वृत्ती मनाने मोहपाश तर कधीच तोडलेले म्हणून घरी गेले नाहीत. गावात मंदिरा शेजारच्या पटांगणात पिंपळाच्या पारावर उभे राहून ते कीर्तन करीत. खड्या आवाजातील मधुरवाणीत रसाळ कीर्तने सर्वांना आवडू लागली. हरिजन मुसलमान सुद्धा रस्त्यावर उभे राहून कीर्तन ऐकू लागले. चक्रपाणी ही प्रथेनुसार तेथे जात असत, पण तेज पूज्य तरुणाला ते ओळखू शकले नाहीत. एक दिवस भावनेच्या भरात 2 हरिजन गर्दीत घुसले. तसे कर्मठ ब्राह्मणांनी भ्रष्टाचार म्हणून गोंधळ केला. एकनाथांनी आपल्या प्रभावी वाणीने शांत निर्माणा केली आणि सांगितले, माझे कीर्तन माणसांसाठी आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो. ज्यांना हे मान्य असेल त्यांनी कीर्तनाला थांबा, नसता माझ्या कीर्तनाला येऊ नये. चक्रपाणी हे ऐकले मात्र आणि लगेच म्हणाले, हेच माझ्या एकोबाचे विचार. एकोबाशिवाय असे दुसरे कोणी म्हणू शकत नाही. ते धावून पुढे गेले. माझा एकोबा म्हणून त्याला कडकडून मिठी मारली. एकनाथ रोज कीर्तन करीत. ज्ञानेश्वरी, अमृतोनुभव, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथाचे निरूपण करीत. कीर्तनाची महत्ता सांगताना ते म्हणतात, कीर्तनाने स्वधर्म पालन वाढते व अंतर्बाह्य ईश्वर प्रगट होतो. मग या जगातील चराचरात ईश्वराशिवाय काहीच नाही. कीर्तने स्वधर्म वाढे तेव्हा सबाह्य भंतरी देव प्रगटे चराचरी. तुझे देखाव या संसारी सर्वथा उरी उठेना. उत्तम फलप्राप्तीसाठी कीर्तन सुद्धा उत्तमच असावे. यानंतर एकनाथाच्या तोंडून पद्याचा स्रोत सुरू झाला. त्यांनी अनेक अभंग, विराण्या, गवळणी, भारुडे, जोगवे लिहिली. त्यांनी हिंदीपेक्षा ही पद्य रचना केली. एकनाथ महाराज मराठीतून ग्रंथ रचना करायचे. हरिजन दिनदुबळे पतपतितांना मिसळायचे. कर्मकांडावर फरफटारे ओढायचे म्हणून अनेक भट, ब्राह्मण, शास्त्री, पंडित त्यांच्यावर तळफळाट करत असत. त्यांच्या विरोधात काही बाही बोलत, चर्चा करीत असत. मग परधर्मीय, विशेषतः मुसलमान त्यांची टेहाळणी करायला टपले तर विशेष काय. एकदा एका यवनाने त्यांना त्रास द्यायचे ठरवले. गंगेवर आंघोळीला जायच्या रस्त्यावर तो राहत होता. एकनाथ आंघोळ करून येतो तेव्हा तो यवन घराच्या चौथऱ्यावर उभा राहून पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकला. एकनाथ शांतपणे नदीवर गेले. आंघोळ करून आले. ते येत असताना तो यवन परत अंगावर थुंकला. ते न रागावता परत नदीवर जाऊन आंघोळ करून आले. असे 108 वेळा त्याने केले. शेवटी एकनाथ रागवेना, चिडेना ते पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटली. रस्त्यावर येऊन त्याने नाथांचे पाय धरले. माझे चुकले, क्षमा करा असे म्हणाला. त्याला उठवीत एकनाथ म्हणाले, अरे वेड्या, क्षमा काय मागतोस? किती चांगले तू काम केले आहेस. अरे मी या गंगेच्या काठी राहूनही कधीतरी दिवसात 108 वेळा स्नान केले असतं का? तुझ्यामुळेच 108 वेळा गंगाचं स्नानचं पुण्य मला मिळालं. अशी एकनाथाची शांत सहनशील वृत्ती होती. त्यांचे शत्रूही यामुळेच त्यांना शरण येत असत. एक दिवस असेच एकनाथ अंघोळ करून येत होते. वेळ दुपारची. ऊन मी म्हणत होते. वाळू तापल्याने पायाला चटके बसत होते. इतक्यात वाळूतून एक मूल मोठ्याने रडत चाललेले त्यांनी पाहिले. त्याच्या पायात काही नव्हते. त्याची आई आणि नातलग कोणी जवळपास दिसेना. नाथाने त्याला उचलून कडेवर घेतले. इकडे तिकडे चौकशी केली. हे मूल हरिजन वाड्यातले होते.
मुलाला घेऊन ते हरिजन वाड्यात गेले. नाथांनी मुलाला घेतलेले पाहून हरिजन मंडळींना अचंबा वाटला. नाथांनी मुलाचे घर शोधून त्याच्या आईकडे त्याला दिले. नाथांचे पाय घराला लागले म्हणून अंगण पावन झाले असे म्हणून मुलाचे वडील म्हणाले, अशी साधू माणसांच्या घरी अन्नाने 2 घास खातील तर घर आणि आम्ही पावन हो. नाथ महाराज, आपण याल जेवायला? हो, अगदी आनंदानं, नाथ म्हणाले. दुसऱ्या दिवशीच येण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्या हरिजनाने स्वच्छ घर केले, अंगण लकलकीत केले, रांगोळ्यांनी सजवले. नाथ आले, आनंदाने जेवले आणि म्हणाले, अशी स्वच्छता रोज ठेवा आणि रात्री वाड्यावर येत जा कीर्तनाला. काही कळालं नाही तर विचारत जा. पण महाराज, मी हरिजन साजरला. मी हरिजन आहे असंच ना? अरे, देवाने फक्त माणूसच निर्माण केला. हे भेद माणसानेच पाडले. ते देवाला मान्य नाहीत. हे फरक मी स्वतःही मानत नाही. आता तू स्वतः हे पाहिलं आहेस. काम कुठलंही करा, फक्त आपला भाव शुद्ध असायला हवा. कोणत्याही माणसाने शुद्ध मनाने, सात्विक भावनेने देवाचे नामस्मरण केले, संकीर्तन केले, याची भावना केली, भक्ती केली, उपासना केली की देव प्रसन्न होतो. त्यासाठी कर्मकांड करायची गरज नाही. देव फक्त भावाचा भुकेला असतो. त्यांना हरिजन पती पत्नीने नाथाच्या चरणी मस्तक ठेवून वंदन केले. स्वतः धन्य धन्य मानले. स्वतःचा उपदेश स्वतःच प्रथम आचरणात आणणारे असे एकनाथ महाराज महान होते.